हो 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 हो. बरोबर आहे. करेक्ट त्याचा करेक्ट. अभ्यास करायचा. मी आता मला पण लोक विचारतात, तुमच्यासारखे मला प्रश्न विचारतात. मी आता काम करत नसल्यामुळे मला माहित नाहीये, पण मला प्रश्न विचारला की मला ते उत्तर शोधायचं असतं. हा मग मी हा. राजस्थान गव्हर्नमेंटच्या साईटवर गेलो अच्छा आणि तिथं ते सगळं काढलं. अच्छा. त्याच्यात शोधून काढल्यानंतर असं आलं की आपल्याकडे जसं शरद पवार साहेबांनी हा 63(1) काढला की हो. इंडस्ट्रीसाठी आम्ही तुम्हाला जमीन देऊ शकतो, घेऊ शकता शेतकरी. अच्छा परंतु याच्यामध्ये इंडस्ट्रीसाठी कमीत कमी टाउन प्लॅनिंगचे नियम आहेत की 2 एकरापेक्षा कमी जागा नाही घ्यायची. अच्छा. 2 गुंठे, 5 गुंठे, 4 गुंठे जागा घेतली तर आम्ही त्याला परमिशन देणार नाही. लेआउट आमचा सँक्शन व्हायला पाहिजे तुमचा. असे बरेच अच्छा नियम आहेत, ते सगळे आपल्याला बघावं लागतात. अच्छा. तर असा नियम राजस्थानमध्ये नाहीये. परंतु बरोबर. हा परंतु त्यांनी काय केलं की राजस्थानची डेव्हलपमेंट नाहीये. हे त्या हा. पुस्तकातल्या त्या साईटवर लिहिलेलं मी तुम्हाला सांगतोय. हो राजस्थानमध्ये हो. डेव्हलपमेंट नाहीये. गावं खूप लांब लांब आहेत. सगळीकडे होते वाळू आणि अमुक तमुक असं काय काय आहे. तर हम्म. तिथल्या लोकांना त्या गावाच्या आजूबाजूला काही बिनशेती उद्योग करायचा आहे. किंवा मला सायकलचं हा दुकान टाकायचंय, चहाची टपरी टाकायची आहे, कोणाचं कशाचं टाकायचंय वगैरे. तर त्याला काम करता हा. येत नव्हतं ह्या नियमाप्रमाणे. 63 चा नियम सगळ्या भारतात लागू आहे. अच्छा तर तिथल्या अच्छा. गव्हर्नमेंटनी काय केलं की प्रत्येक वेळेला त्यांनी 63(1) घ्यायचं, मग ते परमिशन घ्यायची, मग त्याला 2 एकरची लिमिट आहे, हे करणं बसण्यापेक्षा ग्रामपंचायतीला अधिकार दिला, ग्रामसभेला अच्छा अधिकार दिला की त्या माणसाचा जर अर्ज आला की मला हे हा माणूस हा त्याच्या शेतामधली, कारण ते शेत बॅरन लँडच आहे, ते काही उत्पन्न होत नसतं तिथं. त्याच्यामधली 5 गुंठे जागा द्यायला तयार आहे, मी इथं चहाची टपरी टाकणार आहे, बिनशेती वापर करतोय मी. ग्रामपंचायतीच्या किंवा त्या ग्रामसभेला सगळा ठराव द्यायचा, प्रस्ताव द्यायचा. तो ठराव ग्रामसभेमध्ये मान्य केला जातो. तो ठराव घेऊन हा. त्यांनी तहसीलकडे जायचं. तहसीलदार ते सगळ्या अच्छा गोष्टीचा विचार करून घेऊन त्याला 5 गुंठे जमीन खरेदी करायची बिनशेतीसाठी परवानगी देतात. हा हा. आणि त्याला परवानगी देऊन ते बिनशेतीसाठी असं त्याच्या बाजूला लिहिलेलं असतं. त्यामुळे तो काही अच्छा शेतकरी होत नाही. अच्छा बरोबर आहे. अच्छा अच्छा आता इथे लोक अच्छा. काय म्हणतात की तिकडून आम्ही तुम्हाला त्या 20 एकराच्या जमिनीवर 5 गुंठे, 10 गुंठे, 15 गुंठे जमीन तुमच्या नावावर आम्ही करून देतो आणि इथे तुम्ही तो हा पुरावा दाखवा आणि हे करा. हा. आता तिथला पुरावा जरी आणला आपण 7/12, तर त्याच्या फेरफारमध्ये असं लिहिलेलं आहे की ही परवानगी तहसीलदार यांनी बिनशेती वापरासाठी दिलेली आहे, म्हणजे तुम्ही शेतकरी झालेलेच नाहीये. हा सेम हा. केस विथ अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट असतील त्याच्याप्रमाणे त्यांनी केलं. 5 एकर जमीन विकत घेतली तिथे, तेही मान्य, त्यांचं नाव लागलं तेही मान्य. पण ते वंश परंपरागत शेतकरी नसल्यामुळं त्यांना काही करता आलं नाही. इथल्या कलेक्टरने, इथल्या तहसीलदारांनी ते मान्य केलं नाही. अच्छा रवींद्रजी, बट जनरली हे असं म्हणतायत की लोक इथं जे करतायत बेसिकली त्यांनी सुद्धा खूप लोकांनी आमच्या ऑफिसला अप्रोच केलं होतं ह्यासाठी. तर त्यांनी हा, म्हटलं की 63 इज नॉट ऍप्लिकेबल राजस्थानमध्ये, नाही नाही, म्हणून तो. सगळ्या भारतामध्ये ऍप्लिकेबल. तुम्ही राजस्थान गव्हर्नमेंटची साईट काढा, हा पुस्तकाची साईट काढा. हा हे जे कायदे आहेत, हा हा लँड रेव्हेन्यू कोड, कुळ हा कायदा, हे जे हा. काही आहे ते सगळ्या भारतात लागू आहे. आणि अच्छा त्यांना थोडीशी परवानगी आहे की याच्यामध्ये थोडा स्थानिक रिक्वायरमेंट प्रमाणे बदल करण्याची. आता अच्छा. माझ्या माहितीप्रमाणे हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे. बट हे लँड सब्जेक्ट तर स्टेट सब्जेक्ट आहेत ना रवींद्रजी? अं? लँड सब्जेक्ट इज अ स्टेट सब्जेक्ट ना? नाही, बरोबर आहे, तर पण बेसिक बेसिक सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट. अच्छा कायदे अच्छा. सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवले, राज्याला लागू हा करायला सांगितले आणि त्यांनी थोडेसे त्याच्यामध्ये बदल करून ते त्यांच्या नावाने लागू केले. कारण आपल्याकडे सुद्धा अच्छा पूर्वी नागपूर रिजनचा वेगळा कायदा होता, हैदराबाद रिजनचा अच्छा वेगळा कायदा होता, पुणे रिजनचा वेगळा कायदा होता. हे असे वेगवेगळे होते. अच्छा त्याचं सगळं आता जोडं करत आणत जुने कायदे रद्द करतात, ते नवीन एकच कायदा ठेवतात ते. म्हणून हे सगळे कायदे अच्छा. सगळे 52 सालातले वगैरे देत ना. आपण जेव्हा हो स्वतंत्र हो. झालो, त्याच्यानंतर आपलं संविधान ठरलं, प्रत्येक राज्य झाले, नंतर कायदे झाले, पण मूळचे अच्छा कायदे जुनेच आहेत सगळे. अच्छा अच्छा. तर बॉम्बे टेनेन्सी ऍक्ट म्हणजे टेनेन्सी ऍक्टचे बेसिसवर क्रिएट केले आहेत बेसिकली. नावच सर त्याचं बॉम्बे टेनिंगचे ऍक्ट आहे. बॉम्बे टेनिंगचे ऍक्ट याचा अर्थ मुंबई राज्य, ते पूर्वी हा होतं.
हा हा हा. त्यामुळे बॉम्बे टेनेन्सी ऍक्ट आहे, तो अर्धा गुजरातला लागू होत आलेला आहे, कारण गुजरात अच्छा त्याच्यामध्ये होतं. बॉम्बे टेनेन्सी ऍक्ट मध्ये त्याची सीमा गुजरात पण होतं ना. अच्छा अच्छा. ओके थोडंसं थिंकिंग करून आणि सगळं अभ्यास करून घेतला तर आपल्याला याच्यातून मार्ग निघतो. ओके 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 ओके. But थँक्यू your way is very right way to think. थँक्यू रवींद्रजी, थँक्यू हा. थँक्यू. हॅलो सर, हा, बोला बोला बोला. हा जरा वेगळा प्रश्न आहे, पण ज्यांच्याकडे शेतकरी दाखला नाही त्यांना म्हणजे शेतकरी होताच येत नाही का, म्हणजे कधीच? नाही, होतच नाही, ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना होताच येत नाही त्याचं. बर, मग त्याचे कारण काय असावं, म्हणजे ते कशासाठी होत आहेत नाही? ज्यांना व्हायचं असेल तर, खरेदी करायची नाही, असेल तर कारण वगैरे? काय आहे की शेतकरी समाजाची जमीन श्रीमंतांनी घेऊ नये म्हणून हा कायदा आलेला आहे. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचा गैरवापर वगैरे होऊ शकतो का? गैरवापर होईल, मग तुम्ही श्रीमंत आहे, तुम्ही सगळ्यांची शेतकरी जमीन घेता. जो खूळ कायदा होता पूर्वी, जे काय म्हणतात त्याला, ते मालदार कायदा, अच्छा मालगुजार कायदा, अच्छा, हा त्या लोक सगळ्या जमीन त्यांच्या आणि सगळं ते होऊ ओके नये सर, म्हणून त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. आणखी एक मी ऍड करू इच्छितो. हा. हम्म. हम्म. अच्छा अच्छा. दिला जात नाही, शेतकरी स्टेटस दिला जात नाही त्याला, बरोबर आहे अगदी. हो हो हो. ओके सर. पुढचं, पण त्याच्यासाठी जर तुमचं GR असेल की PMRD मध्ये, कारण त्या जमिनी सगळ्या ज्या काय आहेत ह्या प्रपोज रेसिडेन्शियल जमिनी आहेत, म्हणजे तिथे अच्छा शहरीकरण होणार आहे. आम्ही तिथे हा झोनिंग, त्याच्यामध्ये शहरीचे झोनिंग टाकणार आहे, रेसिडेन्शियल झोन, परंतु तो अच्छा टाकलेला नाहीये. हा त्या टाकायला आम्हाला वेळ लागणार आहे. इन हा. बिटवीन लोकांची कामं थांबू नयेत म्हणून आम्ही ती अमेंडमेंट करून दिलेली आहे. अच्छा पण मग त्याची GR पाहिजे त्याचा. अच्छा अच्छा. नुसतं पुस्तकात लिहिलं किंवा पेपरमध्ये बातमी आली मग नाही. हा, नाही ऍक्ट मध्ये अमेंडमेंट तर GR केले आहेत रवींद्रजी. तो नाही, फक्त असू दे, पण त्याचं GR पाहिजे, अमेंडमेंटचं GR पाहिजे ना, पुस्तकात हो लिहिलं पाहिजे, कायद्याच्या पुस्तकात हो. आलं पाहिजे ते. करेक्ट 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 म्हणजे करेक्ट. थँक्यू कन्फर्म थँक्यू. आपण करून घ्यायला पाहिजे. आपल्याला कन्फर्म ऑफकोर्स व्हायला पाहिजे, अमेंडमेंट झालेल्या आहेत का नाही कन्फर्म करून घेतलं पाहिजे आपण. ऑफकोर्स ऑफकोर्स. थँक्यू रवींद्रजी, थँक्यू. ओके. नाही, कुळ कायदा कलम प्रमाणे परमिशन, त्याचं पुढचं, आणखीन याच्या पुढचं स्लाइड. नाही, पुढची, आणखीन पुढं, आणखीन जाऊ दे पुढं. नाही, परत पुढं आणखीन. हा, आता आपण म्हणतो शेतकरी असल्याशिवाय तुम्हाला जमीन विकत घेता येत नाही, परंतु मला माझ्या काही कामासाठी जमीन पाहिजे. आपण प्रायर टू ते 63(1)A आपण केस धरू, इंडस्ट्रीसाठी सुद्धा हेच लागू होतं. फक्त 63(1)A प्रमाणे इंडस्ट्री त्याच्यातून बाहेर काढली. उद्या मला एक इन्स्टिट्यूट काढायची आहे, मला एक काही काम करायचंय तिथं, मग त्याच्यासाठी मला शेतीची जमीन पाहिजे. मी काही शेतकरी नाहीये, माझी कंपनी आहे, तर मी कसं करणार, म्हणजे मी काम करायचंच नाही का? तसं नाहीये. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला कलेक्टर कडून कुळ कायदा कलम 63 ची परमिशन घ्यावी लागते. ती परमिशन फक्त बिन शेती कारणासाठीच मिळते, दुसऱ्या कुठल्या कारणासाठी मिळत नाही. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी होऊ शकत नाही. त्याच्याप्रमाणे 43 सुद्धा, 43 म्हणजे कुळ कायद्यातली जमीन ज्या मालकाला मिळालेली असती त्या मालकाला सुद्धा त्याची जमीन विकण्यासाठी अगोदर कलेक्टरची परमिशन घ्यावी लागते, घेणाऱ्याला सुद्धा देणाऱ्याला सुद्धा. त्यामुळे या दोन्हीची एकंदर प्रोसिजर सेम आहे. पण कुळ कायदा 43 प्रमाणे ती जमीन शेतीची असती, शेतीसाठी विकत घ्यायची, म्हणजे घेणारा पण शेतकरी पाहिजे. शेतकरी असला तरी त्याला परवानगीशिवाय विकत घेता येत नाही. आणि 63 प्रमाणे बिगर शेतकऱ्याला शेतीची जमीन विकत घ्यावी लागते. आता याच्यासाठी त्याला कलेक्टरकडे आपल्याला अर्ज करावा लागतो. अर्ज करून त्याच्याबरोबर योग्य ते सगळे कागदपत्र जोडावे लागतात आणि त्याची प्रोसिजर असते. ती प्रोसिजर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. त्याच्यामध्ये खरेदी विक्री जमीन करायच्या जमिनीचे तपशील सहित अर्ज करायचा, सगळी माहिती लिहायची त्याच्यामध्ये. आपल्याकडे प्रोसेस आहे, आपल्याकडे त्याचे हे दिलेले असतात.
नमुने पण दिलेले असतात किंवा पुस्तकामध्ये पण नमुने असतात. पासून लिहिलेत मी उतारे, पण सन 1930 पासूनच आता उतारे लागतात. 7-12 उतारे आणि त्याच्यावरचे सर्व फेरफार, म्हणजे सर्च अँड टायटल रिपोर्ट गव्हर्नमेंट करणार की कशी कशी मालकी याची आली आणि बरोबर आहे का, आणि तर आम्ही याला पुढची परवानगी देणार. त्याच्यामध्ये जमीन धारकाचा 8अ उतारा, म्हणजे त्या माणसाने विक्री करणाऱ्या माणसाने किती जमीन त्याच्याकडे धारण केलेली आहे आणि खरेदी करणाऱ्या माणसाने किती धारण केलेली आहे. म्हणजे त्याला विक्रीचे आणि खरेदीचे पण अर्बन लँड सेलिंग, ऍग्रिकल्चर लँड सेलिंग ऍक्टचे पण त्याला नियम लागू पडतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर खरेदीदाराच्या नावे शेत जमीन असल्यास 7-12 उतारा, खाते उतारा, 8 आणि त्याचे पुरावे सगळे द्यावे लागतात. विक्री करायच्या जमिनीचा झोन दाखला, म्हणजे ते झोन कोणता येतो, तो शेती असेल तर तो फक्त शेतीसाठीच विकला गेला जातो, आणि शेती असेल तर तो बिनशेतीसाठी पण विकत घेता येतो, परवानगीने विकत घेता येतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता ऐका, जमीनधारक यांनी जमीन विक्री केल्यानंतर ते भूमिहीन होणार नाहीत किंवा भूमिहीन होणार असल्यास शासनाकडे परत जमीन मागणार नसल्याबाबतचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रमाणपत्र, फोटो, ओळखीसहित प्रतिज्ञापत्र घेऊन द्यावं लागतं. 8चा उतारा आपल्याला पहिल्यांदा आपण दिलेला आहे. त्या 8च्या उतारामध्ये कळतं त्याला की त्याच्या नावावर 10 एकर जमीन आहे आणि आपण 10च्या 10 एकर जमीन विकत घेतोय. म्हणजे आपण त्याला बिगर शेतकरी करतो. त्याची जमीन विकत घेतल्यानंतर त्याच्याकडे जमीन शिल्लक राहणार नाही. शिल्लक जमीन नाहीये तेव्हा तो शेतकरी राहणार नाहीये. मग त्याच्याकडून आपल्याला ते प्रमाणपत्र विकत घ्यावं लागतं, प्रमाणपत्र तयार करून घ्या, प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यावं लागतं की मी माझा शेतकरी असलेला दर्जा स्वखुशीने मी सोडून देत आहे. शेतकरीचा व्यवसाय मी सोडून देत आहे. माझी तब्येत बरी नसती, माझे मुलं, माझी बायको यांना कोणालाही जमीन करण्याची इच्छा नाही, ते जमीन परत सरकारकडे मागणार नाहीत, असं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून द्यावं लागतं. तर तो अर्ज स्वीकारला जातो. नाही तर त्या समोरच्या माणसाला तुम्ही बिगर शेतकरी करून तुम्ही संपूर्ण जमीन विकत घेऊ शकत नाही. याच्यामध्ये सुद्धा आणि नॉर्मल केसेस मध्ये सुद्धा तुम्ही शेतकरी आहेत, तो पण शेतकरी आहे, तो त्याची सगळी जमीन तुम्ही विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जमीन विकत घेतली की तो परत सरकारकडे जातो, सरकारला म्हणतो की माझी सगळी जमीन गेली, मला परत जमीन द्या. आता सरकार त्याला कुठून जमीन देणार? सरकार, तहसीलदार त्याला काय विचारतात, बाबा तू काय केलं? तो म्हणतो मी जमीन अमक्या अमक्याला विकली. त्या गावचे सगळे फेरफार, 7-12 फेरफार मागून घेतात, त्या खरेदी विक्रीची नोंद रद्द करून टाकतात आणि या मूळ मालकाचं नाव परत लावून टाकतात. तुम्हाला काय करायचं, तुम्ही कोर्ट कचेऱ्या करा, तुमचे पैसे वसूल करा, नाहीतर नका करू. तुमची जमीन जाते आणि तुमचे पैसे जातात. त्यामुळे समोरचा माणूस बिगर शेतकरी होणार नाही, हे तुम्हाला बघायला लागतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर खरेदी खत, खरेदीदार सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त क्षेत्र धारण केले नसल्याबाबतचे, म्हणजे ऍग्रिकल्चर लँड सिलिंग अँड होल्डिंग ऍक्टच्या नियमात त्यांनी तोडलेलं नाही, याचा तुम्हाला दाखला द्यावा लागतो. त्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं सगळं. त्याच्यानंतर लाभ क्षेत्राचा दाखला तलाठी यांच्याकडून द्यावा लागतो. वन क्षेत्राचा दाखला पण वन खात्याकडून द्यावा लागतो. वन खात्याचे त्याचं आलं क्षेत्र की वन खात्याचे सगळे नियम सुरू झाले, तुम्हाला वन खात्याचे नियम त्याला लावायला लागतील. त्याला गटवारीचा उतारा, म्हणजे सर्वे नंबर झालाय आणि मग गट झाले, मग ते गटवारीचा उतारा ते पण द्यावं लागतं. इथपर्यंत जे कागदपत्र आहेत हे 43 प्रमाणे शेतकऱ्याकडे विकण्यासाठी परवानगीसाठी लागणारे कागदपत्र. मग ते परत अर्ज करायचा, दोघांचा अर्ज असतो. तो दोघांचा अर्ज कुळ कायदा शाखा कलेक्टर यांच्याकडे जातो. तिथं ती अर्ज स्वीकारला जातो, त्याच्यावर शेरा मारला जातो आणि तो अर्ज खाली चौकशीसाठी थेट तलाठी ऑफिस पर्यंत येतो. जे सर्कल इन्स्पेक्टर असतात ते त्याच्यावरची सगळी चौकशी करतात. खरेदी घेणार, खरेदी देणार या दोघांना तिथे समक्ष यावं लागतं. त्यांची जबाब होतात. तिथे जमिनीवर जाऊन पंचनामा केला जातो. तो खरंच विकतोय का, हे खरंच घेतात येत का, या सगळ्या माहिती काढून घेतली जाते. कागदपत्र तपासले जातात आणि त्याच्यानंतर परवानगीचं शिफारस केली जाते. मग ते कलेक्टरकडे येतं आणि तिथून परवानगी मिळते. आता आपली कंपनी आहे, माझी एक विशिष्ट कंपनी आहे कुठली तरी वेगळ्या प्रकारची, की जी इंडस्ट्रीज मध्ये बसत नाही, पण मला काय काढायची, शाळा काढायचंय, कॉलेज काढायचंय, कुठे काही वेगळं काहीतरी करायचं आणखीन, तर मला जमीन घ्यायची.
मग मी जमीन कशी घेणार? तर मला जमीन बघून घ्यायची, मी कोणाशी तरी तो व्यवहार ठरवायचा आणि व्यवहार ठरल्यानंतर दोघांनी मिळून तो अर्ज करायचा. पहिले सर्व कागदपत्र ते जोडायचे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये तुमचं सिलिंग पेक्षा मर्यादेपेक्षा जास्त तुम्ही धारण केले की नाही, नसेल तर नाही लिहायचं, असेल तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. जरी बिनशेतीची जमीन असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये लिहून द्यावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर खरेदीदार कंपनी संस्था असल्या कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर त्याची आर्टिकल ऑफ मेमोरंडम, ध्येय उद्देशाची प्रत, म्हणजे जे काम त्या जमिनीवर तुम्ही करणार आहे ती कंपनी तुमचं काम ते करते का दुसरं काय करते, तर नुसतं तुम्ही जमीन विकत घेताय. तुम्ही तिथे त्या जमिनीवर उभारणाऱ्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती, त्याच्यानंतर त्याचा आर्थिक दाखला की जमीन खरेदी करायला एवढे पैसे, ते प्रोजेक्ट उभा करायला हे पैसे आणि हे सगळं करायला आमच्याकडे असेल, म्हणजे त्याच्यात बँक इन्व्हॉल्व होती, चार्टर्ड अकाउंटंट इन्व्हॉल्व होतो. त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये ते डिझाईन, ड्रॉइंग, नकाशे हे सगळं द्यावं लागतं. आर्किटेक्ट पण इन्व्हॉल्व होतो. बाकीचे सगळे लोक इन्व्हॉल्व होऊन त्याची ती फाईल तयार होती. त्याच्यानंतर तुमच्या संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र, धर्मदाय आयुक्ताकडचं असेल तर तिकडचं, कंपनी असेल तर कंपनीचं, जे काय असेल ते लागतं. त्याच्यानंतर जमिनीचा मोजणी नकाशा, खरेदी घेणाऱ्या जमिनीचा मोजणी नकाशा रस्ता असलेला पाहिजे. कारण जमीन बिनशेतीची करायची आपल्याला, आणि जमीन बिनशेतीची करायची असल्यास त्याला रस्ता असला तरच परवानगी मिळते, नाही तर परवानगी मिळत नाही. त्यामुळे ही पण परवानगी मिळणार नाही. उद्देश काय? बिनशेती करायची. बिनशेती करायला रस्ता पाहिजे, मग ती परवानगी देणार नाही त्याला. आणि वेगवेगळे सत्य प्रतिज्ञा लेख त्याच्याबरोबर तिथं जोडावे लागतात. आणि सगळ्या प्रतिज्ञा लेखामध्ये काय लिहिलेलं असतं, कुठेही असू द्यात, नेहमीचा असू द्यात, इतर काही असू द्यात, की मी सर्व कायद्याचं पालन केलेले, मी सर्व नियमाचं पालन केलेले, भविष्यात सुद्धा मी कायदे मोडणार नाही, भविष्यात पण आम्ही करणार नाही, अगोदर पण केलेलं नाही, आणि केलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील, खर्चाची जबाबदारी माझ्यावर राहील, नुकसान झालं तरी मी सरकारकडे मागणार नाही, आणि सरकारचं नुकसान झालं तर मी भरून देईल सरकारला, आणि हे सगळं खोटं असेल तर माझ्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी. हे सगळं तुम्हाला लिहून द्यावं लागतं त्याच्यामध्ये. तेव्हा प्रतिज्ञापत्र वाचावेत आणि सगळं करावे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी एका कंपनीसाठी जागा विकत घेतली मुळशीमध्ये. तिथं सगळं ते डोंगर आणि वन खात्याची जागा. आमच्या कंपनीला ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट सेंटर काढायचं होतं. त्यामुळे त्यांना ती जागा पसंत पडली होती, आणि तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात, डोंगराळ वगैरे असल्यामुळं सगळ्याच्या ह्युमन डेव्हलपमेंटच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, ते त्यांना करायचे होते. मग त्यांनी ती जागा वगैरे सगळी बघून घेतली, सगळं केलं. आता त्या मालकाशी त्याला जागा ठरलं, व्यवहार ठरला. मग मालकाकडे गेलो. मालक मालकाला म्हटलं की आता आपल्याला ही खरेदीची परवानगी काढावी लागेल 63 प्रमाणे, कारण कंपनी काही शेतकरी नाहीये. मालक म्हणला, नाही नाही, माझ्याकडे एवढे गिराईक आहेत, तेवढे मागचे 100 वर्षात विकली नव्हती, पण आज त्याच्याकडे लगेच गिराईक तयार झाले होते. असं आहे, तसं आहे, अमुक आहे, तमुक आहे, मला आताच पाहिजे, नाही तर तुम्ही बघून घ्या. बरं म्हणलं. मग आम्ही काय केलं, मी विचारलं की बा तुमच्या कंपनीच्या डायरेक्टर पैकी कोणी शेतकरी आहेत का? एक डायरेक्टर शेतकरी होते. मग त्या माणसाच्या नावावर, त्याच्याकडून आम्ही त्या कंपनीच्या डायरेक्टरांच्या नावावर शेतकरीच्या पुरावे सहित जमीन विकत घेतली. त्या कंपनीच्या डायरेक्टरचं नाव लागलं तिथं. त्याच्यानंतर इन बिटवीन मग आम्ही सगळे कामं करत राहिलो. मोजणी करावी लागते, कारण मोजणी नकाशा पाहिजे. मग ती जमीन शोधून काढणे, जमिनीची हद्दी कायम करणे, कोणाची इतर लोकांची तक्रार नाही यायला पाहिजे, कारण आम्हाला मोठा प्रोजेक्ट उभा करायचा होता. मग ते मध्ये सगळे आमचे कागदपत्र काढणे वगैरे वगैरे सगळे कामं चालू होते. मग डायरेक्टरच्या नावावर जमीन झाली. पण डायरेक्टर त्याच्यासाठी आम्ही सगळा हा प्रोजेक्ट कम्प्लीट तयार केला. मग आर्किटेक्ट आले, त्यांनी नशे बनवले. टेंटेटिव्ह असं तिथं काय वापर करणार आहेत, काय नाही करणार आहेत, किती जमीन वापरणार आहे, किती क्षेत्र वापरणार आहे, रस्ता कुठे आहे, काय असायला लागतं त्याच्यामध्ये. आर्किटेक्टने केले, मोजणी केली, मोजणी म्हणजे रखवा लागलेला होता. सगळं करून ते प्रपोजल आम्ही कलेक्टर, कुळ कायदा शाखा यांच्याकडे दाखल केली. दाखल केल्यानंतर पहिले प्रकरण, एक 25 वर्षापूर्वी गोष्ट आहे सगळी. माझं पहिलेच प्रकरण होतं, आणि मी काय माझं त्याला याच्यामध्ये
पद्धत कशी असते की जो माणूस आपलं काम करतो त्याच्याशीच आपण संपर्क साधायचा आणि त्याच्याकडून त्याची माहिती मिळवायची. लोक काही लोकांना माहिती असतं नसतं, काही किंवा माहितीवर सांगतात, काहीतरी गडबड असते त्याच्यामध्ये. म्हणजे फसवायचं म्हणून असं म्हणत नाही मी, पण होऊ शकतं. मग त्याच्याकडे गेलो, त्यासाठी अर्ज तयार केले, सगळं केलं, दाखल केलं आणि दाखवलं आणि म्हणलं मला साहेब फाईल बरोबर आहे का बघून घ्या, एकदा चेक करून घ्या आणि मला पुढची प्रोसिजर सांगा, कारण मला पुढची प्रोसिजर माहित नव्हती. मग त्यांनी ते बघितली तर म्हणलं बरोबर आहे. मग आता प्रोसिजर काय म्हणला, ही फाईल आम्ही पहिल्यांदा रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे पाठवू. पहिल्यांदा तिथून तहसीलदाराकडे जाईल, तहसीलदारकडून मंडल अधिकाऱ्याकडे जाईल, मंडल अधिकाऱ्याकडे सगळ्या चौकशा होतील, सगळं होईल, त्याचा रिपोर्ट तयार होईल, तिथून परत तहसीलमध्ये येईल, तिथे सगळा रिपोर्ट तयार होईल आणि मग परत आमच्याकडे येईल आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही परत याला पाठवू, टाउन प्लॅनिंगला पाठवू. कारण तुमचं ते बिल्डिंग परमिशन आहे, त्याच्यामध्ये वापराची जमीन वापराचं परमिशन आहे, हे नाही करायला, तर ती मिळणार आहे का नाही म्हणून पाठवू. मग तिथे जाऊन तुम्ही सगळं करा आणि तुम्ही जितके लवकर करताल तेवढं होईल. तरी म्हणलं की अंदाज सांगा किती लागेल. तो म्हणलं लागेल एक वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लागतील हे सगळ्यात. मी विचार काय केला, म्हटलं बाबा मी तुम्हाला जर 2 फाईल तयार करून दिल्या, एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे पाठवायला आणि एक टाउन प्लॅनिंगकडे पाठवायला, तर माझं काम होऊ शकेल का? सेम 2 फाईल ओरिजिनल कागदपत्रांच्या 2 फाईल करून देतो आणि अर्ज लिहून देतो तुम्हाला 2 स्वतंत्र. ते विचार केला किंवा साहेबांना विचारलं, ते साहेब म्हणले हरकत नाही, त्यात देऊन टाका, त्यांचा वेळ वाचेल म्हणे. मग मी 2 फाईल तयार करून दिल्या, 2 फाईल सबमिट केल्या, अर्ज दिला, रिक्वेस्ट की माझी एकाच वेळेला 2 फाईल 2 ठिकाणी पाठवाव्या आणि मी त्याचा फॉलोअप करून घेऊन पूर्तता करून देईल. मग त्या 2 फाईली गेल्या. मग 2 फाईल आर्किटेक्टकडची टाउन प्लॅनिंगची फाईल होती, त्याचं फॉलोअप सगळं आर्किटेक्ट करणार आहे, कारण टेक्निकल काम आहे. मग इकडची फाईल, त्यावेळेला पद्धत काय होती, एकमेकावर सगळ्यांना विश्वास होता, त्यांनी लगेच पहिलं पान उलटला, त्याच्यावर शेरा मांडला की चौकशीसाठी तहसीलदार अमुक अमुक यांच्याकडे गेली, जा म्हटलं घेऊन जा म्हणे फाईल, तिथं देऊन टाका. आता देत नाही, आता ते त्यांच्या यांनीच जाते फक्त. मग तिथे तहसीलदारांकडे गेलो, तहसीलदारांना भेटलो, त्यांनी दाखवलं, त्यांनी पण लगेच पान उलटलं चौकशीसाठी मंडल अधिकाऱ्यांकडे. म्हटलं हे काय पद्धत आहे, मला काही कळलंच नाही. मग मंडल अधिकाऱ्यांकडे घेऊन गेलो, मग त्यांनी ती सगळी बघितली, मग त्यांनी ती सगळी चौकशीची सुरुवात केली. जमीन कुठं आहे, काय नाही, कागदपत्र बघितले, मालकाला घेऊन या, खरेदी देणार घेऊन या, इतर अधिकारात काही आहे का, अमकं आहे का, हे सगळं 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 सुरू झालं. मग तिथे जबाब, पंचनामा, वन खात्याची जमीन होती, वन खात्याकडे जा म्हटले, पंचनामे आणे त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडून पंचनामे करून घेतले जमिनीचे एनओसीज मिळवल्या वन खात्याकडून की वनाच्या याच्यामध्ये येत नाहीत वगैरे. ते जे सांगाल ते तिथे काम करून दिलं. म्हणजे सगळं काम आपल्याला तिथंच करावं लागतं, खालच्या लेवलला. मग त्याची पूर्तता झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे सगळं काम झालेलं आहे, आता तुम्ही मामलेदार कचेरीमध्ये घेऊन जा. मग मामलेदार कचेरीमध्ये गेलो, मग तिथं ती फाईल दिली. प्रणव वरचा हे लाव बरं, जरा पुढची स्लाइड कर बरं एक. मामलेदार कचेरीमध्ये दिली, साहेबांना दाखवलं आणि साहेबांना विचारलं की बाबा मला किती दिवस लागतील सर आता तुमच्याकडं. त्यांनी एक फॉर्म काढून दिला, हा फॉर्मचा नमुना आहे इथं, की फॉर्म काढून दिला आणि म्हटलं बा ह्याच्याप्रमाणे मला त्याची सगळी छाननी करावी लागेल, संपूर्ण कागदपत्र बरोबर आहेत का नाही, हे आहेत का नाही, ते आहेत वगैरे वगैरे. म्हटलं सर किती दिवस लागतील एवढं सांगा म्हणलं. तेवढे आता माझ्याकडचं सगळं काम बघून मला लागतील 2-3 महिने लागतील हे सगळं करायला, हरकत नाही म्हणलं. त्यांना म्हटलं की मी हा फॉर्म भरून मी आणून दिला तुम्हाला, माझ्याकडे फाईल आहे, त्याच्यावर पेज नंबर घातलेले आहेत, सगळे कागदपत्र आहेत, सगळं माझ्याकडे आहे, मी आणून देतो तुम्हाला त्याच्यामध्ये, त्यामुळे हरकत नाही, घेऊन जा म्हणून मी आणला आणि सगळे फॉर्म प्रमाणे त्याचे नंबर त्याच्यात आहे नाही आहे वगैरे वगैरे सगळं लिहायला सुरुवात केली. सोपं आहे अगदी छान. अर्जदाराचे नाव वगैरे, जमीन विकत घेणाऱ्याचे नाव, सगळे 7-12 आहेत का नाही, किती 8 आहे वगैरे वगैरे. वरती कर बरं. हा, त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे आहे बघा, एक इथं कलम लिहिलेला आहे की कुळ कायद्याची मिळाली असेल तर त्याच्या संदर्भात लिहायचं. कुलमुक्त्यार असेल तर त्यावेळेला कुलमुक्त्यार चालत होतं, आता कुलमुक्त्यार चालत नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जमिनीचे 7-12 वर्ष इतर हक्कात कोण असेल तर ते नाही पाहिजे. सोसायटी नको, इतर भाऊ बहीण नको, कोणी नाही लागत, बँक नको, काही लागत नाही त्याला.
बोजे असलेले सगळे काढून त्याची फेड केलेली का नाही, कुळखंड आहे का नाही, मालकाकडे किती जमीन आहे, मग त्याचे सगळे पुरावे, त्या मालकाचे त्या गावातले असलेले सगळ्यांचे 7-12 काढून घेतले होते एक सगळ्या जमिनीच्या आठवप्रमाणे, ते सगळे तिथे जोडले कर वरती. त्याच्यानंतर लाभ क्षेत्राचा दाखला, टाउन प्लॅनिंगचा दाखला, म्हणजे कोणत्या झोन मध्ये, कारण बिगर शेती करायची होती. त्याच्यानंतर नागरी समूह येते का ती, त्याची माहिती. त्याच्यानंतर आता हा 15 नंबर आणि 16 नंबर ह्या दोन गोष्टी मला आडल्या. गाव कामगार तलाठी यांच्याकडील जमीन संपादन, तो आहे तो बरोबर आहे, त्या संपादनाचा दाखला आहे का नाही वगैरे. हा 16 नंबर जमीन खरेदी विक्री संबंधी स्थानिक अहवाल, स्थानिक प्रसिद्धी अहवाल आणि स्थानिक ग्रामपंचायत खरेदी विक्री बाबतचा दाखला, ह्या गोष्टी मला माहितीच नव्हत्या, पण त्याच्यामध्ये कुठं पण आल्या नाही किंवा मला मंडल अधिकाऱ्यांनी पण सांगितलं नाही. तर मी परत गेलो तहसीलमध्ये आणि त्यांना विचारलं, साहेब हे असं असं अडलेलं आहे माझं, आता काय करू देत त्याला. गाव कामगार जमीन खरेदी विक्री स्थानिक प्रसिद्धीचा अहवाल, म्हणजे याचा अर्थ दवंडी रजिस्टरचा उतारा. गावी काही असेल तर त्याची दवंडी जाहीर करायची, दवंडी दारांना देऊन ते फिरवायचं करायचं. ते म्हणजे तसं तुम्हाला सांगावं लागेल की गावामध्ये ही जमीन विक्रीला आहे किंवा ही जमीन घेतात येईल, याच्यावर कोणाचा तक्रार आहे का, कोणाचा विरोध आहे वगैरे. दवंडीदार नाही येते म्हणे, तसं नाही, तलाट्याकडे जा, त्यांच्याकडे दवंडी रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये हे नोंद घाला, ती नोंदची कॉपी घ्या, त्याच्या कॉपीज काढा, गावामध्ये बँक असेल तर बँक, ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल त्यांच्याकडं ग्रामपंचायतीकडे नेऊन द्या, सगळ्यांकडे नेऊन द्या, त्यांचे पोच घ्या आणि या म्हणे. मग तो सगळा उद्योग केला पूर्णपणे. त्याच्यानंतर स्थानिक ग्रामपंचायतीचा अहवाल पाहिजे, ग्रामपंचायतीला विचारलं, ते म्हणे ठीक आहे आम्ही देऊ, पण तुमचं काहीतरी अर्ज तर पाहिजे आम्हाला, तुम्ही काय करता हे कसं पाहिजे. मग परत सगळा अर्ज तयार केला, आपल्या अर्जाकडे होतं त्याच्याप्रमाणे अर्ज केला, त्याला व्यवस्थित कागदपत्र लावले आणि अशी अशी जमीन आम्हाला या कारणासाठी घ्यायची आहे, तर आम्हाला हरकत दाखला मिळावा. मग ते दाखल केलं. मग ते म्हणले की मग ठीक आहे आम्ही काय करू, आता आमची जेव्हा ग्रामसभा होईल त्याच्यात त्याला मंजुरीला ठेवू आणि तुम्हाला देऊ म्हणून. ग्रामपंचायतीला काय अधिकार आहे की बा हे आपल्या गावामध्ये कोणत्या प्रकारचे व्यवसाय येतात, उद्या एखाद्या दारूचा कारखाना टाकायचा असेल किंवा इतर काही करायचे असेल तर त्याला परवानगी देणार नाहीत ते, म्हणून तो अहवाल. मग ह्या दोन गोष्टींची पूर्तता केली मी तिथं त्याच्याप्रमाणे. पूर्तता केल्यानंतर, नाही तर ती जर नसती पूर्तता तर कलेक्टरकडे येऊन माझी फाईल परत गेली असती तेवढी करायला. आता इथं बघा, इथं एक लिहिलेलं आहे, जमीन खरेदी घेणार ही तुम्हाला शेतकरी साठी जमीन खरेदी शेती व्यवसायासाठी घेता येते, त्याच्यासाठी कलेक्टर परवानगी देते, पण त्याला अनेक नियम लावलेले आहेत. पहिला नियम असा आहे की त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 12,000 रुपयापेक्षा जास्ती नसावं आणि ते कुटुंब शेतकरी मोलमजुरी करणारं किंवा शेतीची आवड असणारं वगैरे असे असलं त्याला नाही. आता हे नाही, हे मी तुम्हाला वेगळं सांगतो, ठीक आहे. हे जर मी तुम्हाला याचं सांगितलं होतं, शेतकरीचा स्टेटस सोडून द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये त्याचा दाखला वगैरे सगळं पाहिजे आणि त्या उत्पन्नाचा दाखलामध्ये वगैरे पाहिजे त्याच्यामध्ये. नाही बरोबर आहे, बरोबर. मला जरा वाचायला जरा अवघड होतं बरं का थोडं. शेत जमीन खरेदी घेणार, ही जमीन शेती व्यवसायासाठी खरेदी घेणार असलेस त्याचे तर त्याला तो नियम आहे की तो शेतमजूर पाहिजे आणि त्याचं वार्षिक उत्पन्न, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 12,000 रुपयापेक्षा जास्ती नको. त्यामुळे ह्या नियमामध्ये बसत नाही आणि ह्या नियमामध्ये आतापर्यंत कोणाला अशी परमिशन मिळाली असावी असं मला वाटत नाही, की माझ्या निदर्शनाला आलेलं नाहीये त्याच्यामध्ये, तिथे दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इतर जमीन नसले बाबत वगैरे वगैरे. पुढचं कर प्रणव आता. आणि मग हे सगळे जे द्यायचे बिनशेती कारण वापरायसाठी सगळे जे कागदपत्र द्यायचे आहेत हे मगाशी सांगितलेले, याची सगळी पूर्तता करून आपण त्याच्यामध्ये दिलं
आणि मग तहसीलदारांनी परवानगीबाबत स्पष्ट अभिप्राय दिला की वरील सर्व कागदपत्र दिलेले आहेत आणि ते सर्व योग्य आहेत, तरी परवानगी देण्यास हरकत नाही असं त्यांनी दिलं आपल्याला. आता त्याच्यानंतर ही फाईल घेऊन आम्ही तिथे दाखल केली. इन बिटवीन मध्ये आर्किटेक्ट आणि मी आम्ही दोघं जण टाउन प्लॅनिंग मध्ये जात होतो. तर टाउन प्लॅनिंग मध्ये कुठलीही फाईल पहिल्यांदा गेल्यानंतर ती पहिल्यांदा झोनिंग टेबलावर जाते. झोनिंग टेबल याचा अर्थ की तिथे पहिल्यांदा बघितलं जातं की त्या मागितलेल्या परवानगीसाठी तो झोन आहे का नाही, म्हणजे त्या झोन मध्ये मागितली. इंडस्ट्रियल मध्ये असेल तर इंडस्ट्रियल, शेती असेल तर इंडस्ट्रियल, आणि इतर झोन असेल तर ते परवानगी अशी मागितली का नाही हे पहिल्यांदा बघितलं जातं. त्याच्यानंतर जमिनीला रस्ता आहे का नाही आणि जमिनीचे ते मालक आहे का नाही हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्या जर योग्य असतील तर ती फाईल आर्किटेक्टच्या टेबलावर जातील, नाही तर ती फाईल तिथूनच परत जातील. मग तिथे जाऊन आम्ही ते झोनिंग सगळं करून घेतलं की झोनिंग बरोबर आहे. कारण वनक्षेत्र होतं. वनक्षेत्रामध्ये विशिष्ट कारणासाठी परवानग्या मिळतात. त्याच्यामध्ये एक डेव्हलपमेंट सेंटरसाठी, वीज केंद्रासाठी मिळतं, रस्त्यासाठी मिळतं, त्याच्यानंतर फार्म हाऊस साठी मिळतं. त्याच्यासाठी आमचा उपयोग होता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर, कारण आमच्या आर्टिकल मध्ये पण तसंच आहे. आमची संस्था तोच व्यवसाय करते, त्यामुळे आम्हाला ती परमिशन मिळणार माहिती होती. मग त्याचा GR शोधून काढून तो GR त्याला लावलेला होता आणि ते सगळं जाऊन तिथं झोनिंग करून घेतलं. ती वरच्या आर्किटेक्टच्या टेबलावर गेली. मग त्यांनी ते सगळ्या गोष्टी बघितल्या, किती मागितले काय नाही आहे आणि ह्याच्यात परमिशन देता येते का नाही. घेऊन आम्हाला सांगितलं की सदरील मागितलेल्या कारणासाठी परवानगी अद्यावृत आहे, म्हणजे देऊ शकतो, दिलेली नाही. देऊ शकता का नाही असंच मागणी करावी लागते. मग अद्यावृत आहे म्हणजे देऊ शकतो. मग ते सगळं तिथे आलं कलेक्टरमध्ये त्यांनी सगळा अभ्यास करून घेऊन आम्हाला ऑर्डर दिली किंवा ही जमीन तुम्ही विकत घेऊ शकता. आणि मग त्याच्या कंडिशन्स आल्या परत सगळ्या. मग पहिली कंडिशन काय की कलेक्टरच्या पूर्व परवानगीशिवाय अशा जमिनीचा कुठलाही व्यवहार करायचा नाही. जी 63ची अट सांगितली मी तुम्हाला, ती नोंद केलेली आहे आलेली आहे. त्याच्यानंतर सदर ऑर्डर मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आतमध्ये खरेदी खत करणं आवश्यक आहे. आणि खरेदी खत हे मूळ मालक मूळ यांनी समक्ष करायचंय, म्हणजे त्याच्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी होल्डर वगैरे कोणी चालत नाहीये त्याच्यामध्ये. सर्वात महत्वाची कंडिशन, खरेदी झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये बिनशेती वापर चालू करायचा. म्हणजे 1 वर्षामध्ये आम्ही बिनशेती वापर चालू करायचा. वरीलपैकी कोणतीही कंडिशन मध्ये वरीलपैकी अटी आणि शर्तीचा भंग झाले, शेवटची कंडिशन असते, वरीलपैकी कोणत्याही अटी आणि शर्तीचा भंग झाल्यास सदरील दिलेली परवानगी आपोआप रद्द झाली असे समजावे. म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला सांगत नाही की तुम्ही चुकलाय, तुम्ही अमकं केलंय, तुम्ही तमकं केलं, काही नाही. तुम्ही कंडिशन मोडली ना तुमची त्याच्यामध्ये, ते असं केलं. मग आता याच्यानंतर आम्ही ती जमीन विकत घेतली त्या माणसाकडून. जे बाकीचे आमचे काम चालूच होते, आमच्या डायरेक्टर कडून विकत घेतली, त्याच्यावरती 7/12वर नावं लावले, बाकीचे काम सुरू केले. मग एनएलसाठी करायला सुरुवात केली. एनएसाठी ती परत मोजणी, एनएची मोजणी वगैरे वगैरे सगळं आम्ही प्रोसिजर केली. आता याच्या संदर्भात कोणाला काही अडचणी आहेत का, प्रश्न विचारायचे की विचार. 43-63 परवानगी. सर, सेलिंग मर्यादा म्हणजे काय, थोडं एकदा सांगता का? जे सांगतो ते पण सांगतो, तो वेगळा आहे विषय आहे. जे संदर्भात 63-83 परवानगी. नाही सर, ओके. हा ठीक आहे, पुढची स्लाइड कर. हा ते बघू आणि ते कायद्यामध्ये थोडी माहिती आपण करू. मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्याचा प्रतिबंध करण्यात व एकत्रित करण्याबाबतचा अधिनियम 1947 साली आलेला आहे. म्हणजे याला अगदी छोट्या याच्यामध्ये तुकडेजोड तुकडेबंदी कायदा आपण जो म्हणतो, याच्यामध्ये काय, पहिलं कलम 8 प्रमाणे कोणत्याही स्थानिक क्षेत्रातील कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन, म्हणजे हस्तांतरण म्हणजे विक्री किंवा कुठल्या पद्धतीने, आणि त्याचं विभाजन म्हणजे तुकडे करणे,
हे तुकडा निर्माण होईल अशा रीतीने करता कामा नये, म्हणजे खालच्या पद्धतीने तुकडे होईल असं करता कामा नये. आणि जिथे गटवारी झालेली आहे तिथे तर जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय तुम्हाला तुकडेबंदी काहीच करता येत नाही, तुकडे वगैरे. कुठले दिलेले क्षेत्र, आता पहिल्यांदा काय, आपल्या सगळ्या जमिनी ह्या शेतीच्या जमिनी, त्यामुळं त्यांनी सगळं शेतीवर ठरवलेलं आहे. खालील पेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे पाडता येत नाहीत. बारमाही बागायती क्षेत्र म्हणजे बागायती जमीन ज्याला म्हणतो आपण, ऊस असतो, भाजीपाल्याच्या आपल्या इकडचं काही जमीन आहे, 12 महिने आपण तिन्ही पिकं घेतो, ती क्षेत्राचा तुकडा 10 आर पेक्षा कमी पाडता येत नाही. त्याच्यानंतर 8माही बागायती क्षेत्र 2 पिकं होतात, त्याचं 20 आर पेक्षा कमी तुकडा पाडता येणार नाही, कायद्याने बरं का या सगळ्या गोष्टी. आणि जिरायती क्षेत्र 40 आर पेक्षा कमी तुकडा पाडता येणार नाहीये. तर जिरायती बागायती तर तुम्हाला सांगतो आता एक उदाहरण म्हणून, एकाकडे 1 एकर बागायती जमीन होती, 1 एकर बागायती जमीन होती आणि त्याला 4 मुलं होती. तर ते 4ही मुलं म्हटलं की आम्हाला आमचा हिस्सा वेगळा करून पाहिजे. आता हिस्सा त्या 10 आर पेक्षा कमी तुकडा नाही, म्हणजे 10 आरचा पाडता येतो, म्हणून 10 आरचा तुकडा त्यांनी 4 तुकडे केले. तसे ते मोजणी केली, प्रत्येकाच्या हद्दी कायम केल्या, त्याचा अर्ज केला, काय वाटपत्र केलं, काय जे असेल ते सगळं योग्य केलं आणि तहसीलदारांकडे अर्ज करून त्याचे 4 केले. म्हणजे सर्वे नंबर 100चा 1, 2, 3, 4 प्रत्येकाचं क्षेत्र 4, त्याच्यावर गेले 20 वर्ष ऊस वगैरे सगळं बघितलं गेलं. आता त्या 1 नंबर वाल्याला 2 मुलं होते, तर त्या 2 मुलांची तिच्या नंतर नावं लागले. त्यांना जर तुकडा करून पाहिजे असेल तर तुकडा करून मिळणार नाही त्यांना. मग त्या 2 मुलांना आणखीन 2 मुलं झाले, तर दोघांची 4 लोकांची नावं असतील तर 4 लोकांची नावं तिथे राहतील. भले एकच जण करत असेल शेती आणि 4 लोकांची नावं आहेत, तर उरलेले 3 जण शहरात काम करतात, ते पण शेतकरी, हा पण शेतकरी. म्हणजे किती जमीन आहे याला काही महत्व नाही, पण शेतीची जमीन आणि पीक पाण्याची जमीन पाहिजे त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, कर पुढचं कर. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर लँड सेलिंग अँड होल्डिंग ऍक्ट 61 साली आला. 61 साली आल्यानंतर त्या ज्या वेळेला ते डिक्लेअर झालं की या तारखेला हा लँड सेलिंग, ऍग्रिकल्चर लँड सेलिंग ऍक्ट आणलेला आहे, तर त्या दिवशी या नियमाप्रमाणे जमीन धारण फॅमिलीनी किंवा इंडिव्हिज्युअल पर्सननी दोघांनाही सारखंच हे केलेलं आहे. क्षेत्र जे काही कायद्यामध्ये ठरवलं आहे त्याच्यापेक्षा जास्ती क्षेत्र विकत घ्यायचं नाही. म्हणजे एक्सेस लँड ऑफ द सेलिंग इज प्रोहिबिटेड, खरेदी करायला. तसंच एक्सेस लँड असेल तर ती विकायची नाही. दोन्ही कंडिशन, खरेदी करायची पण नाही आणि विकायची पण नाही त्याच्यामध्ये. आणि पर्सन आणि फॅमिली दोघांनाही ते नियम तोच लागू झालेला त्याच्यामध्ये. फॅमिली महाराष्ट्र स्टेट, आणि हा नियम संपूर्ण भारतामधल्या जमिनीचा आहे. असं नाही की फक्त महाराष्ट्रामध्ये माझी एवढी एवढी जमीन आहे त्यालाच हा कायदा लागून मग कर्नाटकमध्ये पण त्याला नाही, तसं नाही. संपूर्ण भारतामधली तुमच्या जमिनीला हा कायदा लागू आहे. महाराष्ट्र अधिक कर्नाटक अधिक राजस्थान सगळ्याला हा कायदा लागू राहणार आहे त्याच्यामध्ये. हा बेसिक कायदा आहे. आता वरती कर. हा वरती करा, आता पुढची स्लाइड. आता जमिनीचं कसं केलेलं आहे, परत त्या याच्यावरच पीक पाण्यावरच, कारण शेवटी शेतीची जमीन आहे. लँड विथ अश्युअर्ड वॉटर सप्लाय फॉर द इरिगेशन अँड कॅपेबल ऑफ यील्डिंग ऍट द लिस्ट 2 क्रॉप्स 1 इयर. 2 वर्षामध्ये म्हणजे 2 पिकं तुम्ही बागायती घेताय, ती बागायती जमीन आहे, त्याचा तुम्ही 18 एकर जमीन तुम्ही होल्ड करू शकता. 18 एकर जमीन बागायती जमीन. मग ती महाराष्ट्रामध्ये 5 एकर आहे, राजस्थानमध्ये 15 एकर आहे, तर उरलेली ती सगळी एकत्र करायची, तेवढं जेवढी तुम्हाला होल्ड करता तेवढी होल्ड करायची, बाकीची गव्हर्नमेंटला सरेंडर करायची. लँड विच हॅज अश्युअर्ड वॉटर सप्लाय 1 क्रॉप त्याला 27 एकर. लँड विथ अनअश्युअर्ड वॉटर सप्लाय म्हणजे पावसाच्या पाण्यावर शेत जमीन येते त्याला 36 एकर. आणि ड्राय क्रॉप लँड म्हणजे जंगल किंवा तुमचं डोंगर उतार वगैरे जे जिरायती जमिनी म्हणतो आपण, जिरायती पड जमिनी, ते 54 एकर.
परंतु असं नाही की 18 एकर बागायती अधिक 27 एकर दुसरी जमीन अधिक 36 असं नाहीये. ते टोटल जे केलेले आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचे हिस्से ठरलेले भयंकर कॉम्प्लिकेटेड कायदा आहे. जर समजून घ्या थोडं थोडं. तुम्हाला जर काही अशी अडचण आली तर त्याचे सगळे कागदपत्र मिळवा आणि मग त्या वकिलाकडे जा. पण याच्यात त्यांनी परत सवलत काय दिलेली आहे की फॅमिली आणि पर्सन यांना एकच केलंय. परंतु फॅमिलीमध्ये जर 4 लोक असतील तर त्याला एक 10% याच्यामध्ये आणखीन जास्त सवलत दिली आहे. फॅमिलीमध्ये 8-10 लोक असतील तर त्यांना 20% सवलत. हे नियम असे वेगवेगळे आहेत. आता मी असं आपण गृहीत धरू की मी ड्राय क्रॉप लँड 54 एकर घेतलेली आहे. सगळं डोंगर बिंगर अशी माझ्याकडे आहेत. त्याच्यापैकी मी 10 एकर जमीन बिनशेती केली, बिनशेती करून घेतली. तर या 54 एकरामधून 10 एकर जमीन वजा होणार, कारण बिनशेती जमिनीला शेत जमिनीचे कायदे लागत नाहीत. तेव्हा ती वजा होणार आणि मग परत तुम्ही 10 एकर जमीन विकत घेऊ शकणार आहे. पण 54 एकर जास्त तुम्ही जमीन विकत घेऊ शकता, तेवढं तुम्हाला ते पाळावं लागतं. ठीक आहे, मगाशी विचारलं होतं त्यांचं हे झालं का, शंका निरसन झालं का? हो सर, आलं लक्षात. हा, कॉम्प्लिकेटेड कायदा आहे, कागदपत्र काढा. मगाशी त्या यांनी जसं मनसलनी सगळं ते व्यवस्थित माहिती काढून घेतली, त्याची माहिती काढा, पुढे जाता येतं आपल्याला. करा, वरती करा आणखी एक. अर्बन लँड सिलिंग अँड रेग्युलेशन ऍक्ट 1976, हा अर्बन लँड सिलिंग ऍक्ट आला होता 76 साली. विशिष्ट एरियामध्ये लागू होता, मुंबई, पुणे, नाशिक असं काही काही एरियामध्ये तो लागू होता. आता 76 साली आल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा नियम काय आला, सेक्शन अंडर सेक्शन 6(1) प्रमाणे एव्हरी पर्सन होल्डिंग वेकंट लँड इन एक्सेस ऑफ द सिलिंग लिमिट, एव्हरी पर्सन या एरियामध्ये, अॅग्लोमरेशन एरिया म्हणतात, एरिया फिक्स आहे त्याच्यामध्ये. तर नागपूरला नव्हता किंवा काय औरंगाबादला नव्हता, ज्या एरियामध्ये लागू होता ते. तर ज्यांनी ज्यांनी ह्या एरियामध्ये लँड घेतलेले, एक्सेस लँड होल्डिंग केलेली आहे, त्यांनी रिटर्न दाखल करायचं कंपल्शन केलं तुम्हाला. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यामध्ये माझ्याकडे त्यावेळेला 5,000 स्क्वेअर मीटर एवढी जागा होती, तर ती याच्यापेक्षा लिमिट पेक्षा जास्ती होती. त्यामुळे मला कंपल्शन केलं की मी त्याचं रिटर्न दाखल करायचं की माझ्याकडे एवढी एवढी जागा आहे, हे डिक्लेअर करायचं. 20 त्याला पॉवर ऑफ एक्झम्पशन दिलेलं होतं, किंवा त्या जमिनीपैकी कोणती जमीन मी ठेवायची हे मला अधिकार दिले होते. त्याच्याप्रमाणे मी नकाशा तयार केला. मी हा जमीन माझ्याकडे ठेवली, उरलेली जमीन सरकारला देऊ शकतो असं डिक्लेअर केलं. तुमचं स्टेटमेंट पण डिक्लेअर झालं, होल्डिंग पण झालं. आता त्याचे लिमिट बघू आपण. त्यांनी काय केलं, मुंबईमध्ये 500 स्क्वेअर मीटर, 1000 स्क्वेअर मीटर, आणि नाशिकमध्ये 2000 स्क्वेअर मीटर एवढी लिमिट ठेवली. याच्यापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला रिटर्न दाखल करणं कंपल्सरी केलं होतं. तेव्हा सगळ्या लोकांनी रिटर्न दाखल केले होते, एक्झम्पशन केले, सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आणखीन एक स्कीम आली अंडर सेक्शन 21, म्हणजे ज्यांना लोकांकडे जमिनी मोठ्या आहेत ते म्हणतात की आम्ही फ्लॅट्स बांधतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या नियमाप्रमाणे गव्हर्नमेंटला काही देतो. त्यांनी फ्लॅट्स बांधले, त्याचे लिमिटेशन ठेवले होते की फ्लॅटचा साईज 25, 40 आणि 80 स्क्वेअर मीटरच ठेवायचा. किंवा प्लॉटिंग केलं तर ते प्लॉटिंगचं साईज सुद्धा 100 स्क्वेअर मीटर, 250 आणि 500 स्क्वेअर मीटर एवढाच ठेवायचा. त्या नियमात ठेवले, त्याच्यातले काही त्यांना दिले वगैरे वगैरे. असं वर्षपूर्वी रद्द झालं. आता आजच्या तारखेला मी 1000 स्क्वेअर मीटर काय, 2000 काय, 3000 पुण्यामध्ये किती घेऊ शकतो, कुठेच लागू नाहीये. परंतु मी माझी मागची जमीन आहे ते रिटर्न मी दाखल केलेलं आहे, तर ते रिटर्न अजूनही यांनी व्हॅलिड ठेवलेलं आहे. आणि त्या जमिनीमध्ये एक्सेस लँड तुमच्यानी जेव्हा डिक्लेअर केलेली होती आपण, आता उदाहरण तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडे त्यावेळेला 1200 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट होता रेसिडेन्शियल झोन मधला. आणि मग मी तिथे काय केलं, 1000 स्क्वेअर मीटर माझी रस्त्याच्या कडेची जागा जी काय आहे ती व्यवस्थित काढून घेतली आणि त्यांना कुठल्याही बाजूला अप्रोच नाहीये अशी जागा त्यांना दाखवली की ही 200 स्क्वेअर मीटर जागा तुम्ही देऊन टाकली.
पण आले नाही, घेतले नाही, काही केलं नाही, काही नाही केलेलं. आता कायदा रद्द झाला. मला वाटतं की माझी आता 1200 स्क्वेअर मीटर जागा मोकळी झाली. नाही, कारण 200 स्क्वेअर मीटर त्यांना दिलेली आहे अजून. डिपार्टमेंटकडे जावं लागलं, त्यांना सांगायला लागलं की 200 स्क्वेअर मीटर जागा तुम्ही एकतर घ्या, मला पैसे द्या, किंवा माझ्याकडून पैसे घ्या आणि तुम्ही घ्या. याच्यामध्ये बरेच 5-7 वर्ष गेले सगळे गव्हर्नमेंटच्या याच्यापर्यंत. आता त्याच्यावर काहीतरी निर्णय झालेला आहे, त्याच्यामध्ये पण अजून काहीतरी थोडीशी कॉन्ट्रोवर्सी आहे की घेतलेल्या जागेचे प्रीमियम द्यायचा कट असं काहीतरी ते चालू आहे. ते प्रीमियम घेऊन ती जागा मोकळी करून देणार आहे तुम्हाला. ते सरकार पैसे घेईल आणि जागा मोकळी करून देईल. त्यामुळे हे आहे. तसंच कोऑपरेटिव्ह सोसायटी बनलेल्या आहेत अशा याच्यामध्ये नियमाप्रमाणे फ्लॅटच्या, आणि त्या रिडेव्हलपमेंटला यायला सुरुवात झालेली आहे. तिथे हे लोक अडवतात की तुम्ही आमच्याकडे डिक्लेरेशन केलेलं आहे, तुम्ही आमच्या नियमाप्रमाणे केलं, आता तुम्ही सगळं बदलतात. कारण फ्लॅटचे साईजचे नियम पक्के आहेत ना, 25, 40 आणि 80. आता मला वाटतं की मला 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट पाहिजे, फ्लॅट पाहिजे. तर ते अडवतात आणि काही प्रीमियम घेऊन तुमचं सगळं ते सोडवणार आहे. त्यामुळे थोडस आपण त्याच्यामध्ये अडकून राहणार आहोत. तर अशी जर केस आली तर तुम्ही अर्बन लँड सिलिंगची पण विचार करा. रिडेव्हलपमेंटची केस आली, काय आली, तर तुम्ही त्याच्यामध्ये विचार करा. एक स्लाइड घेऊ आणि आज बंद करू आपण. प्रणव, खाजगी वन अधिसंपादन अधिनियम 1975. पूर्वी जंगल होते, आपल्या भारतामध्ये अनेक मोठमोठे जंगल होती जी खाजगी मालकीची होती. खाजगी मालक त्याचा खाजगी. 75 झाली सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने, नुसतं महाराष्ट्राने नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा आणला की खाजगी वन सगळी जप्त करून टाकली. वनाचे नियम वगैरे सगळं सुरू झालं ना, तर सगळी वन जप्त करून टाकली. आता ती वन जप्त केल्यानंतर त्याचे जे मालक होते ते मालक बिन शेतकरी झाले आणि त्यांच्याकडे काही उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही. म्हणून त्यांना, मूळ मालकाला 12 हेक्टर इतकी जमीन, 12 हेक्टर पर्यंत, एखाद्याचं 10 हेक्टर असेल तर ती 10 हेक्टरच दिली त्याला. तर 12 हेक्टर पर्यंत जमीन स्वतःसाठी ठेवता येते असं केलं. परंतु ती जमीन ठेवता येते म्हणजे काढून घेतली, अगोदर केली नाही. अगोदर पूर्ण जमीन सरकारने जमा करून घेतली आणि उरलेली 10 हेक्टर 12 हेक्टर काय जी असेल ती त्याला रिस्टोर करून दिली, म्हणजे परत त्याच्या नावावर करून दिली, म्हणजे परत नवीन शर्तीवर दिली की तू या वनाच्या जमिनीवर इतर काही उद्योग करायचे नाही, आमच्या पूर्व परवानगीशिवाय इथं काही करायचं नाही, असं त्याच्यावर केलेलं आहे. त्यामुळं अशा जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहार महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याच्या पूर्व परवानगीशिवाय काही होत नाही. आणि अशा जमिनीवर कोणत्याही प्रकारचा विकास करायचा असेल तर अगोदर परवानगी घ्यावी लागते. पूर्वी परवानगी पुण्याचा असेल तर पुणे वन खात्याकडून मिळत होती, ती बंद करून टाकली. ती नागपूरला नेली, नागपूरची बंद केली, नागपूरहून भोपाळला नेली, भोपाळहून बंद केली, आता फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटकडे केलेली आहे. त्यामुळं अशा जमिनीचा वन खात्याचा काही आपल्याकडे नोंदी आल्या तर त्याची संपूर्ण माहिती काढायची, सगळे कागदपत्र काढायचे, नेमके काय कंडिशन्स घातलेले आहेत त्या बघायच्या. याच्यामध्ये काय झालं की 75 साली ज्या वेळेला जमिनी जप्त झाल्या, रिस्टोर केलेल्या जमिनीवर नवीन शर्त हा शब्द टाकला गेला नाही की वन खात्याचा अधिकार आहेत वगैरे असे शब्द काही टाकले गेले नाहीत. त्यामुळे अशा जमिनीचे पण व्यवहार झाले, जे 12 हेक्टर जमीन रिस्टोर करून दिले आहेत त्याच्यावर हे नाहीये, त्यामध्ये व्यवहार झाले. तेव्हा असे व्यवहार अनेक झाले, असे अनेक लोकांनी घेतल्या, पण काही संस्था सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यामुळे ते सगळं उघडकीला आलं आणि मग मागच्या 10 वर्षापूर्वी त्या जमिनीच्या 7/12 सगळ्या नोंदी टाकल्या. वन अधिनियम 1980च्या तरतुदीस पात्र अशी ती नोंद आहे आणि वन खात्याच्या पूर्व परवानगीशिवाय डेव्हलपमेंट करायची नाही अशी त्याच्यातली पहिली कंडिशन. आणि त्याच्यावर खाजगी वने असा शब्द टाकला. बाकीची वन सगळे गव्हर्नमेंटची आहेत म्हणून त्याला खाजगी वन टाकून दिला. जसं आपण खालसा म्हणतो, नवीन शर्त म्हणतो, तसं खाजगी वन असं टाकून दिलेलं आहे. तर असे काही हे आले आपल्याकडं, कागदपत्र आले तर याची सगळी माहिती काढा आणि त्याच्याप्रमाणे पुढचं आपण करू शकतो त्याच्यामध्ये. आज आपण इथेच थांबूयात.
मग उद्या विचारतो प्रणवला काय करायचं, नाही तर मग पुढचं. प्रणव,